तुकाराम बीज आम्हाला विस्तृतपणे सांगा. फुलं पडतात म्हणजे नेमकं काय? आपण आता ज्या कारणासाठी हा आपण पॉडकास्ट ही बनवते काय, तर तो विषय आहे तुकाराम बीज. आणि तुकाराम बीज मध्ये फुले पडतात असा एक सगळीकडे नामोल्लेख होतो की फुले पडतात. तर तुकाराम बीज ऐतिहासिक आध्यात्मिक महत्व काय आहे तुकाराम बीज आम्हाला विस्तृतपणे सांगा. फुलं पडतात म्हणजे नेमकं काय? सांगतो. फाल्गुन वद्य द्वितीया जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं सदैव वैकुंठ गमन झालं. पण ते वैकुंठ गमन ज्या ठिकाणाहून झालं त्या ठिकाणी एक वृक्ष आहे, त्याचं नाव आहे नांदुरकी. निश्चितपणानं नांदुरकी वृक्षाखाली ते कीर्तन करत होते. आणि ते कीर्तन करत असताना त्यांनी एक अभंग घेतला होता. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायसा, तीर्थ भ्रमकाशी आणि नळस, कडू स्वर्गवास करीन गोड. लक्षात घ्या, कीर्तन परंपरा जी आहे ती नारद मुनीपासून आहे. बरोबर. नारद मुनीचा संचार कसा होता? सर्वत्र स्वर्गात होता, भूताला होता, पाताळात होता. तिन्ही लोकांमध्ये नारद मुनींचा वास होता. पण तो कशाच्या जीवावर होता? कीर्तन नामस्मरणाच्या जीवावर होता. नारायण. म्हणजे नाम महत्व किती महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी ते सांगितलं की ब्रह्मभूत काय होतासे कीर्तनी. कीर्तनामध्ये काया ब्रह्मरूप होते, करणाराची तर होतेच, पण ऐकणाराची सुद्धा होती. आणि मग अशीच मी तुम्हाला सांगितलं की तो अनुभवाचा गोष्ट आहे. पण त्या नांदुरकी झाडावरती फुलं पडतात हा काय प्रकार आहे? तर ह्या प्रकाराचं एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तो पूजनीय नांदुरकीचा वृक्ष होता, तुकाराम महाराज वैकुंठ गमन झाले त्यावेळेस वैकुंठावरनं जी ऊर्जा आलेली होती ती ऊर्जा त्या नांदुरकी वृक्षाच्या खाली घनीभूत झाली भौर्याच्या रूपाने. पुन्हा त्या स्थितीला ती भूमिगत ऊर्जा पुन्हा एक वातावरण निर्माण करते त्या स्थितीला. आणि मग ते नांदुरकीचं वृक्ष हलतं. पण आपण जर झाडं इतर हलताना पाहिली तर ते असे डोललेले असतात आपल्या. बरोबर आहे. पण नांदुरकी वृक्ष हलताना एखाद्या गरुड पक्षाच्या पंखासारखं ते असं हलतं. लक्षात घ्या. अच्छा. आणि मग ते ज्यावेळेस हलतं त्या काळामध्ये त्याच्यावरती एक मोगऱ्याचा वेल सोडलेला होता आमच्या लोकांनी, पूर्वजांनी, की तो वेल त्या झाडावरती फार वरतीपर्यंत फुललेला असायचा. तुकोबरायांची जर तुकाराम बीज आपण पाहिली तर मार्च एप्रिल मध्ये म्हणजे कडक उन्हाळ्यामध्ये ते आलेली असते फाल्गुन मध्ये द्वितीया. आणि नेमकं त्या काळातच मोगरा उन्हाळ्यात फुललेला असतो. आणि ते मोगऱ्याचं झाड त्या नांदुरकी वृक्षावरती होतं. बरोबर 12:02 झालं तो वृक्ष हलला की ती फुलं खाली पडायची. आणि म्हणून आता ते झाड तेच आहे, पण ते मोगऱ्याचा वेल आता राहिलेला नाही. पण ती फुलं पडतात हे एकमेकाला आपल्या पूर्वी लोक सांगायचे. तुकाराम बीजाला आपण जात असतो. जशी देहू आळंदी पंढरपूरची वारी आहे तशी तुकाराम बीजेची वारी आहे. मग प्रत्येक घरातला माणूस बीजाला यायला लागला. याचं कधी निमंत्रण नसतं तुकाराम बीजेचं. पण आज लाखोनी समाज इथं येतो, पण त्याच्या पूर्व जात परंपरेप्रमाणे तो येत असतो. मग त्याला ते माहिती असतं की फुलं पडतात काय आताच्या काळात वेळ नाही राहिला. मग तो येताना जी आपली फुलं तिथे घेतलेली असतात, 12:02 कीर्तन झाल्याच्या नंतर तिथे फुलं टाकली जातात, त्यामुळे ते फुलं पडतात म्हणतात.